महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता। रायगड जिल्हा परिषद व म्हसळा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार आणि निर्णायक विजय मिळवत म्हसळा पंचायत समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे। या निकालामुळे म्हसळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून विरोधकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पंचायत समितीच्या सर्वच प्रमुख गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभावी विजय मिळवत संघटन शक्ती, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांचा विश्वास सिद्ध केला। खरसई गणातून लव म्हात्रे यांनी 2778 मते मिळवत विजय मिळवला, तर पाभरे गणातून समृद्धी चाचले यांनी 3078 मतांची आघाडी घेत बाजी मारली। साळविंडे गणातून बबन मनवे यांनी 3413 मते मिळवत निर्विवाद विजय मिळवला, तर पांगरोली गणातून प्रियांका निंबरे यांनी 3131 मते मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला। जिल्हा परिषद स्तरावरही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले। पाभरे गटातून अनिल बसवंते यांनी 5993 मते मिळवत विजय मिळवला, तर पांगरोली गटातून अभिषेक विचारे यांनी 6322 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवर मिळालेल्या सलग विजयामुळे तालुक्यातील सत्ता समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। विजयानंतर नवनिर्वाचित सदस्यांनी आपला विजय कैलासवासी अजितदादांना अर्पण करत त्यांच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त केली। आगामी काळात विकासाभिमुख राजकारण, पायाभूत सुविधा बळकटीकरण तसेच ग्रामीण भागातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार विजयी उमेदवारांनी व्यक्त केला आहे। दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार डॉक्टर मृणाली शिरसाट तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या सुयोग्य नियोजनामुळे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी शिरीष समळेसह तृप्ती भोईर, म्हसळा।